वीर प्रथम षटक घेऊन अतिशय उत्कृष्ट फटकार आणि पंचांनी दोन्ही बाह्या पसरवलेल्या आहेत आणि त्यांचा निर्णय षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी आपण येथे पाहतोय. ज्या दिग्गज खेळाडूंकडून या प्रेक्षकांना अपेक्षा आहेत त्यांच्या षटक. दुसरा चेंडू घेऊन पप्पू आणि दुसऱ्या चेंडूवरही ॲक्शन रिप्लेच्या स्वरूपात सीमारेषा पार. अतिशय सुंदर सुरुवात. मागच्या मॅचमध्ये आपल्या ह्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला या उपांत्य फेरीमध्ये नेणारा हा गोलंदाज पाहायचंय. पहिल्या षटकाचं महत्त्वपूर्ण धाव चेंडू आणि येथे मात्र चुकीला माफी नाही. गगनचुंबी गगनभेदी फटकार. दे षटकार, दे धक्का, घे छक्का. अतिशय सुंदर फलंदाजीचा नमुना. अतिशय शांतपणे खेळला जाणारा हा क्रिकेट आणि पुन्हा ॲक्शन रिप्लेच्या स्वरूपामध्ये मारलेला हा पॉइंटच्या दिशेने चेंडू. ताकदीचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना यश मात्र तेवढं मिळालेलं नाहीये. एका धावेवरच संतुष्ट व्हावं लागेल. आयोजक तिकडे उपस्थित आहेत. बघायचं ते काय निर्णय देत आहेत. एक धाव निश्चित झोनमध्ये आहे की चौकार आहे. आयोजक स्वतः उपस्थित. पंचांचा निर्णय आलेला आहे चौकार. माफ करा, चौकार. आयोजक स्वतः उपस्थित होते. ताकद वापरली गेली. 29 धावा आणि येथे मात्र बॅटला आपल्या पल्ल्यामध्ये स्वतः घेऊन स्वतः संधी बनवून फटकार मारलेला हा षटकार या गावदेवीच्या इतिहासामध्ये त्याची नोंद झालेली आहे. संजय मिराशी पुढचा चेंडू घेऊन आणि येथे मात्र गगनचुंबी गगनभेदी. दे धक्का, घे छक्का. अतिशय सुंदर फलंदाजी. अजून एकही यश मात्र मिळालेलं नाहीये विकेटच्या रूपामध्ये. ब्लू स्टार या संघाला 3 वेळेचे हे विजेते. एक चेंडू 57 धावा. हितेश यांनी पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार पाठवला. वैयक्तिक अशा 46 धावा त्यांच्या झालेल्या आहेत. चौथं षटक मार्गस्थ. शेवटचा चेंडू. धावसंख्या धावफलकावर 72 असताना पुन्हा एकदा हवाई फटकार. पंचांचा निर्णय षटकार. 4 षटकानंतर गावदेवी बॉयज या संघाची धावसंख्या झालेली आहे 78. 78 वैयक्तिक अशा 59 धावांनिशी पद्धतीने त्यांनी 59 धावा गाठलेल्या आहेत. आणि येथे मात्र पुन्हा एकदा हवाई फटकार. पंचांचा निर्णय षटकार. महमूद स्ट्राईकवर जे येत आहेत तर फक्त चौकार आणि षटकारामध्येच बोलत आहेत.